खिलार गायचे आहे ना खूप फायदे आहेत बरं का. भयान फायदे आहेत, लोकांना माहिती नाहीत. ज्यांनी आता म्हणजे जे सांभाळतात का नाही त्यांचा अनुभव मी सांगतोय, मी माझा सांगतोय असं नाही. ज्यांनी सांभाळलेत आणि त्यांचे फीडबॅक आलेत ते तुम्हाला सांगतो. कोल्हापूरच्या तिथे आहे ना तुमच्याकडेच पोरक आहे तो, त्याने आपले व्हिडिओ बघून गाय घेतली. एक गाय आणली त्याने आणि त्याच्या घरी आहे ना आई होते. आई ना म्हणजे आई कॅन्सर झालेली, म्हणजे आजारात होते. ते असं वस्तीव घर आणि गाव असं समजा एका अर्धा 1 किलोमीटर समजा, नाही तर 1 किलोमीटर वरती गाव. गावात जर जायचं असेल का नाही तर ती कमीत कमी 7 ठिकाणी बसणार तेव्हा गावात पोचणार. एवढे विकनेस आणि कमीत कमी गोळ्या कितीतरी हजाराच्या गोळ्या चालू. गाय आल्याच्या नंतर 4 महिन्यातच त्या मुलाची आई आहे ना नॉनस्टॉप गावात जायला लागली. त्याने कबूल केलं की गायमुळे झालं आणि गोळ्यांचा खर्च निम्म्यावर आला. ती एक केस. अशा शुगरची केस म्हणा, आपल्या वडिलांना ना गाय घ्यायच्या आधी शुगर 500 अशी प्लस असायची. आता 150-200 नॉर्मल शुगर गायींमुळे. म्हणजे खिल्लार गायींच्या संपर्कात आल्यामुळे भरपूर आजार कमी होतात आपले. निरोगी माणूस राहणार, जो होतो निरोगी राहणार. घरात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होणार, निगेटिव्हिटी नाही नष्टच होणार. म्हणजे पूर्वी माणूस गायला का नाही खूप महत्व देत होतं ना, तिला कारण बी तशीच आहेत. आता आपण एवढं तुम्हाला सांगा, आपण शून्यातनं चालू केलंय, शून्य झालो होतो आपण. म्हणजे नोकरी सोडली, नोकरी सोडल्याच्या नंतर शून्य झालो आणि शून्यहून पुन्हा एवढ्या स्पीडनं वरती यायचं ते गाय म्हणजे घरापुढं असल्यामुळे शक्य आहे. ते गायचा आशीर्वाद आहे, बाकी काय नाही. त्यामुळे आपण त्या प्रोडक्टला नावच खिलार काव दिले. ते आपलं नाही, तेजच आहे, त्याच्या आशीर्वादानं ते चाललंय, असा विषय. बरं, मला सांगा की तुम्ही युट्यूब चॅनल वगैरे सुरू करणार होता, खिल्लार काऊ हे तुम्ही युट्यूब चॅनलचं नाव कसं ठेवलं आणि तेच तुम्ही व्हायरल सगळीकडे व्हायरल केलं? पशुखाद्याचं पण नाव असेल, खिल्लार काऊच ठेवलं, पण ते युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी तुम्ही कसं ठेवलं ते? पहिले एक नाही, आपल्या चॅनलचं नाव दुसरं होतं, हे खूप कमी लोकांना माहित आहे. एकदम जे सुरुवातीला आहेत का नाही त्यांना माहिती असेल. खिल्लार गोसंवर्धन नाव होतं आपल्या चॅनलचं. 3 महिने झाले चॅनल चालू करून, व्हिडिओ 1000कडे गेलीच नाही. म्हणजे त्याचे व्ह्यूज आहे ना 1000 झालेच नाहीत. किती 3 महिने झाले, व्ह्यूजच जायनात. का जायनात? आपले भाची आहे रोहिणी म्हणून, तिनं डोकं लावलं की ती म्हणले खिल्लार गोसंवर्धन कोण सर्चच करणार नाही ना, नाहीतर बाकी दुसरं चॅनल आहे तर त्याच्याशी निगडीत कुठंच नाही ना, त्याच्या बरोबर कसं येणार व्हिडिओ, काहीतरी बेस पाहिजे ना त्याला. मग ते काय म्हणले खिल्लार काव नाव ठेवूया. खिल्लार काव लोक लय सर्च करतात, काव, आणि काव सर्च केला की आपला चॅनल तिथं येणार. मग ते डोकं लावलं, मग काव टाकलं, खिल्लार काव म्हणून. तुम्हाला सांगायचं नाही, पहिला रिस्पॉन्स आपल्याला बाहेरून आहे, आउट ऑफ इंडिया, काव शब्द आल्याबरोबर. म्हणजे आपलं पहिलं प्रेक्षक आहे का नाही 15% इंडियाच्या बाहेरचं भेटायला लागलं आणि ते प्रेक्षक बघायला लागल्यावर इकडून ग्रोथ झाला. आणि तुम्हाला सांगायचं नाही, पहिली व्हिडिओ होती ती जुनूनीची, ते 1000 झाली त्या टायमिंगला. म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ खिल्लार गोसंवर्धनाची 1 बी 1000 झाली नाही. खिल्लार काव टाकल्यावर मग ते 1000 जायला लागल्या, पुन्हा लाखात जायला लागल्या, लाखो लोक बघायला लागले त्या नावावर. आता सुरुवातीपासून तुम्हाला किती वर्ष झाली क्षेत्रात हे खिल्लारच्या? पूर्ण खिल्लारच्या आपण ही नाद आपल्याला लहानपणापासून, म्हणजे ते रक्तात आहे आपल्या. खिल्लार हे रक्तात आहे. खिल्लारचं म्हणजे संवर्धन करणं, त्याची जोपासना करणं ही नाद आहे आपला. म्हणजे चांगल्या वस्तू खाय घालायच्या, त्याला चांगले बनवायच्या, क्वालिटीच खाय घालायचं. आपण 2 नंबरचं काही जनावराला घालतच नाही. आपण नाही खाणं, त्यांना काय घालायचं? त्यामुळे का नाही, तुम्हाला बघितलं आता ही ज्वारी होती, खालचं निम्म वावर अख्खी ज्वारी सरळ गायनं घालून टाकली, निम्मेच्या वर ते चिमण्याने खाऊन टाकले. मला आनंद ह्याचा की सगळी खाल्ली, मोडायचा काही विषय ठेवला नाही त्याने, नाही तर पुन्हा तो खर्च वाढला असता कणसं मोडायचे.
आता घरोघरापर्यंत तुमचा चॅनेल पोहोचला. हा. तुम्ही जे खिल्लार क्षेत्रासंबंधित व्हिडिओ बनवले ते संपूर्ण लोकांजवळ आले. सगळे लोकांचा चांगला प्रतिसाद द्यायला लागला. आता तुमची जे व्यक्तिमत्व आहे ते बदललेलं आहे. म्हणजे मैदानात गेलं की लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तर काय सांगाल ज्यावेळेस लोक तुमच्याकडे येतात कशा प्रकारे त्याबद्दलचा अनुभव आहे आता? लोकांचं प्रेम भरपूर भेटलं बरं का. भरपूर म्हणजे आपण अपेक्षित नव्हतं की लोक एवढं म्हणजे आपल्यावर प्रेम करतील. असं कुठलं गाव नाही की तिथं आता आपण गेलो आणि तिथं ओळखीचा कोण भेटत नाही, असं एकही गाव नाही. जिथं जाईल का नाही तिथं भेटणारच कोण नाही कोण. एवढे लोक म्हणजे चाहता वर्ग तयार झाला आपला. आणि आता थोडं बॅक आहे आपण युट्यूब चॅनलवरनं बॅकअप आहे. कारण का झालं विषय माहिती आहे का, पशुखाद्याचं लोड वाढला, अचानक वाढला एवढा. आणि आपलं एकच डोक्यात की जी गाय असेल बैल असेल तो खातोय त्याला कंटिन्यू भेटत राहिलं पाहिजे ते. आणि आपण काय मोठी टीम वगैरे काय नाही, असे वन मॅन आहे आपण. प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर आपण असतो. तर तुम्ही संपूर्ण माहिती दिली, तुमचा हा. अनुभव सांगितला. तुम्ही एक युट्यूब चॅनल सुरू केलेलाच आहे. तुम्ही तुमचे कष्ट त्यामागून दिसतातच. हा. पण त्याच्या मागचा संघर्ष पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला. संपूर्ण तुमचा प्रवास सांगितला. आता हे क्षेत्र किती आहे आपलं म्हणलं? आता ते खालचं अर्धा एकर आहे, हे अर्धा एकर आहे. या की जवळ आपण आलोय वजन न्यायला. वजन काढू. ते काय विषय आहे हे, ह्याच्यात पूर्ण मका आणि आपण आहे ना इथं एकर आहे, त्या साईडला 1 एकर आहे. मग 2 एकरात आहे ना आपण दुसरं काही करतच नाही, जनावरांच. आता सुद्धा त्या साईडला आहे की नाही 1 महिन्याभराचं कडवळ आहे. 1 महिना झालाय करून त्याला. दुसरी मग ज्वारी आहे तिकडे, पण ते अजून काढली नाही. ते बी चिमण्याने खाऊन खाऊन राहील ती आपली, असा विषय. आता हे कसं आहे बारीक राहिली, दाट असल्यामुळं दाट पिरली आणि नाही त्याला वेळच्या वेळी जे बाकी काय लागतं ते नाही. शेणखत वगैरे काहीच ना? गायचं आपलंच शेणखत आपण घरचंच तयार करतो. हाईट कमी राहिली. हाईट कमी राहिली. कोयतं कुठं आहे बघूया. आता तुम्ही ज्यावेळेस आता व्हिडिओ करायला म्हणजे बैलगाडी मैदाना वगैरे जातात, पण तुम्ही नसताना मग कोण सगळं सांभाळतं एवढं? हे ना हा. ते मिसेस बघते. आणि मिसेस बघते. वडील आहेत ना, जनावरांचा आवड आहे वडिलांना. फक्त आपण तिथं नेऊन वैरण ही ठेवायची, मग दिवसभर ते त्याला घालते. असं काही अडचणीचा विषय नाही. तो काम होऊन जातं, काम थांबवत नाही. महत्वाचं काय माहित आहे का, काम थांबलं नाही पाहिजे. सक्सेस कधी होतो माहित आहे का माणूस, काम थांबलं नाही पाहिजे, काम चालू राहिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही जर फिरत राहिलं पाहिजे, चक्र फिरलं पाहिजे. चक्र थांबलं की प्रगती थांबते, मग तुमचं थांबत जातं. आता तुम्ही बघितलं आहेत का नाही, पैदाशी खट आहेत का नाही? बरोबर. क्वालिटी आहे. क्वालिटी आपल्या डोक्यात आलं ना असं होऊ शकतं, तर व्हायलाच पाहिजे. महत्वाची कन्सेप्ट म्हणजे आपण बघतो की ब्रीडिंगवर काम करायला सुरुवात करतात. तर ते ब्रीडिंगची कन्सेप्ट काय सांगाल, म्हणजे चांगलं ब्रीड असणं किती महत्वाचं आहे यामध्ये? पण आता चांगला वळू असणं महत्वाचं आहे. चांगल्या वळूच्या पैदाशी होणं महत्वाचं आहे. तुम्ही बघचाल का नाही तर बाजारात जर गेला तर शेम वयाची खोंड घ्या, एक म्हणतो हे लाखाचा व्यवहार झाला, नाही तर एखाद्याचा 10,000 20,000 झाला. मग ही लाख आणि ही 10,000, मग समजा 10-20 हजारात, म्हणजे 80,000 जो फरक पडलाय ना ते त्याच्या वळूचा म्हणजे आई वडिलांचा पडलाय. ते तर शेमच आहे 10 महिन्याचे, पण ते मध्ये 80,000 फरक का पडला, तर त्यांच्या आई वडिलाचे मुळे तो पडलाय. म्हणजे ती किती क्वालिटी असणं किती महत्वाचे आहेत. म्हणजे समजा त्यांचे आई वडील चांगल्या वंशावळीचे असणं खूप महत्वाचं आहे. आता आपले जे वय आहेत ते तुम्ही खरेदी केलेले का घरचेच? आता जे 2 आहेत का नाही ते खरेदी आहेत. म्हणजे समजा हिरा आहे तो तिकोंडी लाईनचा आहे, राज आहे तो काम्या लाईनचा आहे, असा विषय आहे. आणि आता आपल्या घरी तयार झालाय ते आपल्याकडे बाजा होता त्याची पैदास आहे.
तो शंभू आहे. हम्म. तो भविष्यातला चांगला टॉपचा वळू होईल. होईल. ते घरच्या गायच्या घरच्या बैलाचं पैदास ती, आणि आता पुन्हा 1 महिन्याची आहे ती हिराची पैदास. ती घरच्या बैलाची घरच्या गायची पैदास. एवढं दररोज तुमचं बिझी शेड्यूल असतं आणि त्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही एवढं सगळं करता, नियोजन वगैरे कसं कसं सगळं जमतं मग एवढं? मग तेच विषय आहे तुमच्या एक नाही, तुम्हाला ते एखादं वेळ लागलं पाहिजे. वेळा माणूसच इतिहास घडवतो. त्याला एक नाही म्हणजे झोप लागली नाही पाहिजे. झोप लागली, झोप उडली पाहिजे. एखादं त्याच्या डोक्यात जर आलं का नाही झोपू शकत नाही. मी एखाद्या दिवशी आता समजा व्हिडिओ बनवायला जायचो का नाही, तर एखाद्या माणसाकडे जायचं आहे, तर आदल्या दिवशी झोप लागायची नाही. काय त्यांना विचारायचं, काय कसं केला पाहिजे आपण, सगळ्याच्या डोक्यात विचार असे विचार. म्हणजे एखादं काम असेल का नाही तर ते काम करायचंच. आता असं कधी होतं का हो की आपण गेलोय मुलाखतीला वगैरे, म्हणजे व्हिडिओ करायला गेलोय, पण त्याच्या आधी प्रेशर असतं का कुठलं? आपण आहे का नाही म्हणजे एवढं लाईटली घेतो का नाही, पुढच्यावर पण प्रेशर येत नाही ना आपल्यावर पण येत नाही. पुढच्याच्या मनातलं बोलायचं, मग त्याच्या मनात काय चाललंय ते विचारायचं, ऑटोमॅटिक ते होऊन जात. आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की वेगवेगळे प्रश्न असतात, म्हणजे एकच ठेवत नाही तुम्ही, वेगवेगळे प्रश्न असतात. त्याचं कशी आवड निर्माण झाली? ते प्रश्न आहे ना त्या सिच्युएशनला धरून असतात. म्हणजे समजा आता इथं जर मी असतो ना प्रश्न विचारायला, तर त्या सिच्युएशनला काय शूट होतात प्रश्न ते विचारायचे. म्हणजे ठरवून नाही विचारायचं, ठरवलं का नाही पुढच्या माणसाचा मूड बघायचा, बरोबर त्याच्या मूडनुसार प्रश्न विचारायचे. आपल्या मूडने नाही विचारायचे. पुढच्याची काय लेवल, म्हणजे त्यांची काय माइंडसेट आहे आता सध्या, त्या हिशोबानंच विचारायचे. म्हणजे समजा आजचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, नाही तर उद्या परवा ते नाही चालत. कळलं का? आजचं तुमचं जे माइंडसेट काय आहे त्या हिशोबानंच प्रश्न विचारायचे. मग त्याच्याकडे ते लगेच उत्तर असतं. असं एकदा पण नाही होणार की आपण प्रश्न विचारला आणि पुढच्याकडं उत्तरच नाही त्याचं. काय ना काय उत्तर येणारच. असा कोणता व्हिडिओ तुमचा की ज्याला भरपूर प्रतिसाद मिळाला, म्हणजे तुम्हाला वाटलं नव्हतं की एवढा आपल्याला प्रतिसाद मिळेल आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओला? ते ना आपलं रेकॉर्ड आहे ते, म्हणजे पंढरीशेठ फडके यांची व्हिडिओ दादा सरकार रात्रीची घेतलेली, एका जागेवर बसून घेतली होती. ते आपण बनवले, व्हिडिओ टाकले, तेव्हा वाटलं नव्हतं की ही एवढी म्हणजे चालेल. ते आहे ना पहिल्या 24 तासातच 1 लाख क्रॉस होऊन गेले होते व्हिडिओ. 1 लाख क्रॉस पहिला चॅनल मधले अशी आपली एकमेव व्हिडिओ आहे की ती 24 तासात लाखाच्या पुढे गेली. अशी कुठली व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ आहे पंढरीशेठ फडके यांची व्हिडिओ, की ती एका दिवसातच लाखाच्या पुढे गेली. आणि ते मिलेनियम मध्ये जाणारी पण तीच पहिली असेल ती व्हिडिओ. असं वडील काय काय करतात तुमचे? वडील आता म्हणजे ते रिटायर होऊन ते कशामध्ये होते? टाटा पॉवरलाच. मग त्यांच्या मागे तुम्ही लागलेला. आता ते जनावर बघतात, म्हणजे खाणं पिणं जनावरांची आवड आहे. घरी अजून कोण कोण आहे आपल्या? तर घरी मुलगी आहे, ती 5वीत आहे. मुलगा आहे ते 11वीत आहे. त्यांचं पुढचं काय, म्हणजे भविष्यात त्यांना काय बनवण्याचं? भविष्यात आहे ना तुम्हाला मी सांगतो, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. मुलाला आहे ना टॉपचा जनावरांचा डॉक्टर बनवायचा, बीबीसी करायचा. कारण काय माहिती आहे, आपली पहिलीच गाय नाही क्वालिटी डॉक्टर न भेटल्यामुळे गेली. म्हणजे डॉक्टरना निदानच झालं नाही. मग एवढं बेसिक नॉलेज होतं ते त्या गायला, अरे ते मला नंतर कळालं की ते काय ते म्हणजे मग एवढं म्हणजे नॉलेज नसलेले डॉक्टर म्हणजे असं बाटला घेऊन फिरतात, त्यांना काढीचं नॉलेज नाही. पुढच्या आजाराचं निदानच होत नाही. फक्त इंजेक्शन द्यायची, आपण कशाची द्यायचे, कशाची बी देतात. आता आहे का नाही क्वालिटी डॉक्टर नाही आपल्याकडे. ठराविक हाताच्या बोटावर मोजणे आहेत, पण ते लांब असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही ना आपल्या जनावराला त्याचा उपचार भेटू शकत नाही. असा विषय मोजून हाताच्या बोटावर मोजणे तेच डॉक्टर आहेत की ते जनावर ठीकच करतील. म्हणजे तुम्ही सगळं घरगुती म्हणजे काय काय उपचार करता मग घरी स्वतः आज जनावरांना? काय ना मी सरळ व्हिडिओ काढतो एक बारकीशी, पवार डॉक्टरांना पाठवतो करा. ते लगेच तिथून सांगतात
आता परवाचंच उदाहरण सांगतो. गाय अशी लाल गाळत होती आणि इथं असं सुजलं होतं थोडं, बर. लाल गाळत होते. इथल्या डॉक्टर म्हणले त्याला लाल झाले, त्याला सलाईन लावायला लागतील आणि लवकर उपचार करावा लागेल, नाहीतर आणि तिला बाजूला बांधा, बाकीच्यांना पण लाळीचा साथ म्हणजे बाकीच्यांना पण होईल असं म्हणजे बोलले. मी ते एक व्हिडिओ काढला, डॉक्टरांना पाठवला, त्याने 2च गोळ्या लिहून दिल्या आणि ते म्हणले आता अर्धे चारा आणि सकाळ अर्धे चारा. मग मी ते आणली मेडिकल मधनं, चारली आणि ते दुसऱ्या दिवशी झाली घेऊ चांगली. म्हणजे बघितलं का तुम्ही, बेसिक बघा, नॉलेज बघा. आता इथला स्थानिक डॉक्टर जे बाटला घेऊन फिरतोय तो म्हणतो याला लाळ झाली त्या गायला, आणि त्या डॉक्टरांनी 2 गोळ्यातच बरी केली ती गाय, फक्त व्हिडिओ मध्ये बघून. एवढं म्हणजे हे. मग त्यामुळे आहे नाही, मुलाला आहे नाही आपण डॉक्टर बनवणार आहे, आणि ते BVC डॉक्टर, पूर्ण उच्च शिक्षित. म्हणजे तुमचं ते फॅशन आहे ना, म्हणजे तुमचं तो म्हणजे क्षेत्र आहे नाही, ते कुठलं पण क्षेत्र असू द्या, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय ना त्यात तुम्हाला बघितलं की काय पाहिजे की हे झालंय नाही तर असं होतंय. जनावर बघितलं की काय पाहिजे की ह्याला काय झालंय आणि ह्याला काय करायला लागेल. आता गणित आहे. तर पुढे तुम्ही वाढवणार आहे गुरं? वाढणार की, आपल्या दावणीला जेवढ्या कालवडी जन्मतील त्या सगळ्या राहणार आपल्याला. मग भविष्यात ते 50 होऊ द्या नाही तर 100 होऊ द्या. गायच्या आशीर्वादानं आपल्याकडे तेवढी ताकद येणार त्या टायमिंगला की आपण 100 गायी पण पाळू शकतो. आणि वासरं खोंड विकायची, खोंड नाही ठेवायची. कारण काय माहितीये का, ते एक त्याला एक इन्कम होऊन जाईल, आर्थिक मदत होईल खोंड विकल्यामुळं. आणि आपल्याला लय आहे की नाही, शर्तीचा असा रक्तातला नाद नाही आपल्या, तो महत्वाचा. आपण म्हणजे ते असं जीव तोडून नाही करू शकत. तुम्हाला असे प्रश्न येत असतील की तुम्ही एवढे व्हिडिओ वगैरे करताय, एवढं खिल्लार खाद्य पण चालू केलंय, आणि मग तुम्ही घरी वासरू वगैरे का घेतलं नाही, मैदानावर का आणत नाही, असं कधी प्रश्न आले का? मैदानावर हिरा काढायचा आता, मैदानामध्ये थोडस आपलं हाऊस म्हणून तो पळतो व्यवस्थित म्हणून काढायचं, दिसल पळताना थोडा कधी नाही कधी. पण ते काय एकदम आपल्याला टॉपचा बोलायला तसं नाही, गट पास झाला बस. मग कळलं का, आपली अपेक्षा काय आहे, गट पासची. गट पास केला म्हणजे आपण सक्सेस आहे, आता एवढाच विषय. मग तुम्ही असं एवढे व्हिडिओ करता, शेतातले काय व्हिडिओ बनवत नाही जास्त? शेतातले बनवायला पाहिजेत का नाही, आपल्याला त्यातलं एवढं नॉलेज नाही. म्हणजे शेतातलं आहे का नाही, म्हणजे तुम्हाला तुमचं जे डेली रुटीन आहे म्हणजे ते पण बघणाऱ्यांना आवडेल आहे ना. आता तुमच्या एवढ्या व्हिडिओची आवर्जून वाट बघता सगळे, मग ह्याची पण वाट, ह्याची बी बनवली पाहिजे आहे की नाही. बरोबर, बनवा बरोबर. वैरण तोडाय आलोय, आज वैरण तोडाय आलोय, वजन न्यायला आलोय. आपली जी वजेची गाडी आहे का नाही ती दुरुस्त करायला टाकली, आणि ते भेटली नाही अजून. त्यासाठी एक नाही ती बायकोची गाडी ऍक्टिव्हा आणली, आणि त्या ऍक्टिव्हावर वजन न्यायचं आहे. माणसं म्हणणार ही वजन न्यायला आलाय आणि ऍक्टिव्हावर घेऊन चाललाय. म्हणजे तसं नाही, ते आपली वजेची शाईन गाडी आहे की नाही, ती शाईन गाडी पण अशी आहे की तिनं आपल्याला सगळे दिवस दावलेले आहेत, चांगले वाईट वेट सगळे. तुम्ही मला म्हटलं की तुम्ही मुंबईला पण जायचं 2 व्हीलरवर इथून. अहो तुम्हाला सांगायचं काय, जेवढ्या बंदीतली व्हिडिओ आहेत ना, एक ना एक सगळ्या 2 व्हीलरवर केलेल्या आहेत. आणि 2 व्हीलरवर ते आपण लय फिरलोय, म्हणजे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, आणि एकटा असं जोडीला कोण नाही. तुम्ही जर बघितलं असेल का नाही की आपण कॅमेऱ्याच्या मागे का असतो, तर त्याला ते बी एक कारण आहे की आपण असतानाच एकटा असतो, म्हणजे कॅमेरा धरायला पण कोण नसतं. या ना तुम्हाला सांगायचं महत्वाचं, आपण आहे ना, तुम्ही विषय काढला 2 व्हीलरवर फिरतो आपण सगळीकडे. तर उदय दादांच्या तिकडे गेलो, तर तिथं आहे ना आधी खिलारकाव नाव आलं असेल, म्हणजे त्यांना माहिती असेल की खिलारकावर आपली मुलाखत पडणार आहे, मग घ्यायला येणार आहे. तिथं कमीत कमी 20-25 जण पोरं जमा झालेले की आज व्हिडिओ शूट आहे, आणि तिथं ते आली सगळे, आणि आहे का नाही ते सगळे तिथं 4 व्हीलर ना आलेत सगळे. मग 2-4 4 व्हीलर उभ्या, आणि मी 2 व्हीलर न गेलेलो. त्यांना विश्वासच बसेना की हेच आहेत म्हणून व्हिडिओ बनवणार. मी एकदम दिसताना साधा दिसतो, त्याच्यात ते आलं आणि ते तसं. म्हणलं नाही, काढला मोबाईल आणि चालू मग व्हिडिओ काढायला. म्हणजे लोक एवढं विश्वास बसणार नाही
अशा प्रकारात ते आपण फिरत होतो. आणि तुम्ही त्यामध्ये माईक वगैरे काहीच वापरत नाही, सगळे नॉर्मल व्हिडिओ. बाकी काहीच नाही, मोबाईल काढायचा आणि चालू करायचं एवढाच विषय होता. आता ते सेल्फी स्टिक पण नंतर घेतलं. सुरुवातीला तर असंच धरायचं असंच असायचं सुरुवातीला. नंतर नंतर थोडा आवाजाचा प्रॉब्लेम यायला लागला होता. मग आपण दुसरा मोबाईल घेतला, नवीन मोबाईल घेतला. जुना मोबाईल आहे ना लोकांच्या असं खिशात ठेवायचं तिथं, आणि मग पुन्हा ते आवाज आणि आवाज एक करायचो. मग माझा आवाज ह्या मोबाईल मध्ये यायचा आणि त्यांचा त्या मोबाईल मध्ये यायचा. आता व्हिडिओ करण्यासाठी प्रत्येकाला वाटतं की कॅमेरा घ्यावा, आपण चांगला चांगला कॅमेरा घ्यावा, आयफोन घ्यावा आणि सुरुवात करावी व्हिडिओ बनवायला. तुम्ही सुरुवात कुठून केलेली? सुरुवात आहे नाही तुम्हाला मी सांगायचं नाही, एकदम सुरुवातीला आपला टाटा पॉवर मध्ये एक नाही मित्र आहे गिरीश म्हात्रे म्हणून. बर. मी आहे ना एक कमीत कमी 1 वर्ष अगोदर प्लॅन बरं का ह्या खिलार काव चॅनलचा, म्हणजे युट्यूब चॅनल असं खोलायचं, अशा व्हिडिओ बनवायच्या, तशा व्हिडिओ बनवायच्या. आणि हे सगळं प्लॅन मी त्याला सांगायचो. ते म्हणला नाही आता ऐक नाही, लय झालं तुझं ऐकलं, आता आता 10-10 दिवस सुट्टी टाकल्या दोघांनी बी. आणि म्हणलं काय ना कुठं फिरायचं, जिथं गै दिसेल तिथं व्हिडिओ बनवायचे. मग असे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत बघा, काय माहिती नव्हतं त्या बनवल्या, तिथनं ती चालू झाला व्हिडिओ. तेव्हा बघा धनाजी तात्यांच्या व्हिडिओ मध्ये बघा, धनाजी तात्याने नाव घेतलं होतं. म्हात्रे साहेब आले आहेत, गाडगे साहेब आहेत, त्या टायमाला ते बी होता तिथं. असं सुरुवातीला त्या गाड्यानं त्याचा कॅमेरा होता, कॅमेरावर शूट करायचा पहिला व्हिडिओ. नंतर मोबाईलवर चालू केलं. आपल्या शेतातला व्हिडिओ चालू आहे पण आता आहे ना शेतातला व्हिडिओ घ्या बघा, मला काढायचं का हा शेतातला व्हिडिओ चालू आहे. ऍक्टिव्हावर वजन ह्याचं आहे आपलं, आणि ऍक्टिव्हावरती ही मका तर ही तुम्ही म्हणसाल का नाही, पाणी कमी पडलं हो त्याला. मित्रांनो, थोड्या दिवसात तुम्हाला असे व्हिडिओ पण बघायला मिळतील, नाही बनवायचं जमणार, कष्ट पण बघायला मिळतील शेतातील. किती लागते तरी मका दिवसाला? लय लागते. आता पाहिजे 4 गाया, 2 बैल, 2 खोंड, लय लागते. मिक्स असेल ना वायकी वगैरे? हा, आता वाळकी तीच राहिली, जुनी संपली, आता विकत घ्यायचे. वाळकी वैर नाही ना पुरणार, नाही विकत घ्यायचे. खर्च वगैरे मग कसं, म्हणजे आर्थिक नियोजन कसं असतं तुमचं? कशाचं खर्च वगैरे आर्थिक नियोजन? आता गुरांना वगैरे वैरणीचा वगैरे खर्च होतो, बाहेरून वैरण वगैरे आणायची म्हटली तर ते सगळं कसं मॅनेज करता मग तुम्ही? काय माहितीये का, येतात ते अडचण कधी आली माहितीये का, 1-2 वर्ष झाली रिटायर होऊन, तेव्हा आली अडचण. त्या टायमिंगला आली, मग तेव्हा आपल्याला वाटलं की नाही काहीतरी ते आर्थिक स्रोत काहीतरी बनवलं पाहिजे. आता हे निघतो खर्च, हे समजा खिलार कावचं खाद्य आलं, चालू झालं, एवढा रिस्पॉन्स भेटला नाही, त्यातनं ते आर्थिक गणित सुटली सगळी. त्यामुळे आता त्यांच्या आशीर्वादाने भेटतंय. त्यांच्या आशीर्वादानं आपली ऐपत बनवली की त्यांना आपण घालू शकतो. त्यामुळं त्यांच्या आशीर्वाद त्यांनी पोट भरून खायचं, त्यांना खाण्याला कमी नाही. आता मी जेव्हा तुम्हाला फोन केला की मला असं मुलाखत वगैरे तुमची घ्यायची, तुमचा लगेच प्रतिसाद आला की हो आपण घेऊया. असेच प्रत्येकाचे फोन आले तर तुम्ही फोन वगैरे म्हणजे लगेच उचलता फोन, असं म्हणत नाही की नाही मला टाइम नाहीये परत बघू, असं कधी म्हणत नाही. असे प्रत्येकाचे फोन आले तर असंच प्रतिसाद असतो? रोजचे 200 फोन असतात, आणि 200 फोनवरती आहे का नाही, कधी कोणी म्हणायचं नाही की मला चुकीचं नाही तर थोडस हे केलं, इग्नोर केलं, असं होत नाही. फोन उचलत नाही कामात असले. आता समजा आता आपण आहे, तुमच्या समोर एक फोन आला, आपण नाही उचलला तो, पण आपण आहे का नाही, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी रिटर्न करणार. त्यांचं काय काम आहे ते काम सॉल्वच करायचं. आपल्याच्यानं नाही होत ना तर त्यांना कोणाचा तरी नंबर द्यायचा की तुम्ही त्यांना फोन करा, ते होऊन जाईल तुमचं काम असं. आणि ते कसं आहे माहितीये का, प्रेमापुटी फोन असतात, काहीतरी त्यांचं छोटस काम असतं म्हणून फोन असतो. नाही तर आपला माणूस आहे, ह्यांच्या कानावर घातलं पाहिजे, नाही तर ह्यांना विचारलं पाहिजे, असे फोन असतात. आणि
लोकांचं प्रेम आहे म्हणून ते आपल्याला करतात, नाही तर आपल्याला कशाला कोणी केला असता. ते विषय आहे ना. आणि फोन किती बी येऊ द्या आपण करतो. हा ठीक आहे, आता आपण लय फोन यायला लागले म्हणून त्या खुराकाच्या बॅगवर मिसेसचा नंबर दिला. ते फोन तिकडे जातात. मग खाद्याबद्दल काय असेल फोन तर फोन तिकडे जातो. ते सांगतात. म्हणजे महत्वाचे तेवढं आपल्याला येतात. महत्वाचे नाही, बैलगाडी याचे जे काही अडचणीचे फोन असतात का नाही ते मग आपल्याकडे असतात. आणि जे सरळ खट्ट असतात ते त्या नंबरवर जातात. खाद्याशी विषय तिकडे जातात. भरपूर प्रेम मिळालं असेल मग आता बैलगाडी क्षेत्र असेल या खिल्लार काऊच्या जर्नीमध्ये तुम्हाला भरपूर आता प्रेम मिळालं असेल संपूर्ण सगळ्यांचं. प्रेम खरंच भरपूर भेटलं, म्हणजे विषयच नाही. म्हणजे आपण अपेक्षितच केलं नव्हतं की लोक एवढं प्रेम देतील. आपण पुन्हा वेळ काढणार बरं का, व्हिडिओ बनवणार. वेळ नाही मला, डोक्यात लय कल्पना येते की अशा व्हिडिओ बनवायचे. मला महत्वाचं आहे का नाही सांगायचं तुम्हाला, मला त्या कोकण गिड्डावरती काम करायचं आहे. ती लय जात म्हणजे आहे का नाही आयुर्वेदिक आहे, म्हणजे लय म्हणजे तिचं दूध आहे का नाही लय म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. कारण ते डोंगरात चालतात सह्याद्रीच्या डोंगरात चरून आणि सह्याद्रीच्या डोंगरात वावरणारी ती कोकण गिड्डा जात आहे. त्याच्यावरती काम करायचं. वेळ भेटत नाही मला, तिला थोडं प्रमोट करायचं आहे थोडस. म्हणजे भरपूर कल्पना आहे डोक्यामध्ये. खिलार काय झालं आता म्हणजे टॉप लेवलला आहे. खिलार म्हणजे करायचं नाही असं नाही, ऑलरेडीच ते एवढं हाय लेवलला आलंय नाही. खिलारची पब्लिसिटी म्हणा, नाही तर खिलारची उत्सुकता, मागणी, डिमांड, त्याच्यावर ते अजून काम करण्यासारखं, त्यापेक्षा जी काम करायची गरज आहे तिथं काम करायचं असं आहे डोक्यात. आणि जे ऑलरेडी जी लोक नवीन नवीन आहेत खिलार पालक, त्यांना सहकार्य करायचं असं आहे. बरोबर. आता हे केवढं वजन घ्यायचं हे कशा हे आता थोडं आहे तर सगळं काढतो मग व्हिडिओ चालू करूया का? चालतंय. हा काय होईल तुम्ही हे राहतंय, हे बी राहतंय, ते बी राहतंय, हे बी राहतंय. हे बी होईना आणि ते बी होईना. चालेल, काय करू आता वजन काढू आणि वजन काढल्यावर का नाही मग गाडी कसं ठेवतोय वगैरे काढा, कसा घेऊन जातोय ते बी काढा. कारण वजाची गाडी नाही आज, बायकोची ऍक्टिव्ह आणली, ते ऍक्टिव्हवर न्यायचं. नीट न्यायला लागेल ती घरी ती गाडीची काळजी, वजाची काळजी सगळं. मकाचं वजन असतं ना भरपूर नाही जाणार त्याच्यावर. दाव आणलं नाही, दाव असतं तर मागं आणलं असतं, पुढे ठेवून न्यायचं. चालेल, आपण तोडल्यानंतर बघू. हा.